आणि तुमच्या सर्वांसाठी आकर्षक अशा शिवनेरी मेडिकल रजिस्टर फार्मा योगेश्वर नवरे 70 40 37 22 35 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे। शिवनेरी मेडिकल हे आटपाडीच्या तहसील कार्यालयाच्या अगदी समोरच आपल्याला पाहायला मिळतं। नमस्कार मित्रांनो, आपण आज आटपाडीमधल्या शिवनेरी मेडिकल या मेडिकलचे प्रोप्रायटर योगेशजी नवरे या युवकाने हा प्रथमच आटपाडी शहरामध्ये एका युवकाने चालू केलेला मेडिकलमधील हा नवीन प्रवेश आहे। आणि आम्हाला या मेडिकलच्या एकूण सध्याच्या परिस्थितीची आम्हाला जी सोशल मीडियामधून असेल, आमच्या मित्रांकडून असेल आणि या पंचक्रोशीतील आटपाडी तालुक्यातील शहरातील सांगोला असेल, तालुका असेल आणि मानदेश भाग असेल, या भागातून आटपाडी नगरपंचायत विभागामध्ये आणि या शहरामध्ये एका युवकाने जिद्दीने आणि चिकाटीने चालू केलेला हा मेडिकलचा व्यवसाय हा आमच्या कानावरती आला आणि आम्ही ठरवलं की चला आपण देखील या युवकाच्या या जिद्दीला, त्या चिकाटीला एकदा भेट देऊन या। आणि म्हणून आम्ही योगेशजी तुमच्या भेटीला आलो। नमस्कार, काय सांगाल तुमच्या या व्यवसायाबद्दल? सर्वप्रथम तुमचं मी शिवनेरी मेडिकलतर्फे इथं स्वागत करतो। मेडिकल व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर आत्ता हे सध्याचे जे युग आहे ते स्पर्धेचं युग आहे। तर आपण बघायला गेलं तर आटपाडी शहरामध्ये भरपूर मेडिकल आहेत, कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण आम्ही या व्यवसायामध्ये आज प्रथमच उतरत आहे। याआधी आमचं कोणी ह्या क्षेत्रामध्ये नव्हतं, आम्ही पहिल्यांदाच ह्या व्यवसायामध्ये उतरतो आहे। पण आम्ही एक आटपाडीकरांना आव्हान करू इच्छितो की ह्या सध्याच्या युगामध्ये तुमच्याकडे पर्याय भरपूर आहेत, पण तुमची सेवा करण्याची एक संधी आम्हाला देवावी, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, तुम्हाला उत्तम प्रकारची सेवा देईल। आमच्याकडे सर्व प्रकारची BP शुगरची औषधे, जनावरांची औषधे, सौंदर्य प्रसाधने, बेबी प्रोडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत। तरी तुम्ही तुमची जी लागणारी जी औषधं आहेत ती आमच्याकडून खरेदी करून आम्हाला एक तुमची सेवा करण्याची संधी द्यावी, हे सर्व मी आटपाडीकरांना आवाहन करतो। योगेशजींनी आत्ताच त्यांच्या या औषधालयामध्ये कोणकोणत्या प्रतीची आणि कोणकोणत्या दर्जाची उत्तम अशा प्रकारची औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत याची माहिती दिली। आणि त्यांच्या या एकूण त्यांनी या औषधालयामध्ये दर्जा आणि संधी या दोन्ही गोष्टी ठेवल्या त्याच्यामुळेच तालुक्यातील आपल्या या परिसरातील लोकांचा आणि तरुणांचा आणि आटपाडी या विभागामध्ये असणाऱ्या प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अनेकांचा कल या मेडिकलकडे असतो असं आम्हाला ऐकायला भेटतं। आणि असणारच, कारण हा युवक एवढ्या जिद्दीने आणि अतिशय प्रामाणिकपणे या मेडिकलमध्ये जे काही औषधं ठेवतोय ते पाहता लोकांना देखील वाटतंय की आपण इथून नेलं पाहिजे असं आमच्या कानावरती आलं। आणि आम्हाला देखील वाटलं की आपण देखील आपल्या या नवयुवकाला भेट देऊन त्याला शुभेच्छा द्याव्यात त्याच्या कामाला, त्याच्या जिद्दीला। कारण शेटपळेसारख्या एका ग्रामीण भागातून, गावातून आलेला हा युवक या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी असा हा प्रचंड असा उत्साही मनाने हा व्यवसाय करतोय, याचं खरोखरच अप्रूप वाटतं मला। कारण त्या व्यवसायामध्ये एवढी स्पर्धा असताना देखील त्याच्यामध्ये जिद्द आहे, त्याच्याकडे चिकाटी आणि आत्मविश्वासाने भरलेला हा युवक आहे। आणि म्हणूनच त्याचा मनमोकळा स्वभाव, बोलण्याची त्याची पद्धत, या सर्व बाबींमुळं शांत स्वभाव आणखी, यामुळे लोकांचा त्याच्याकडे येण्याचा कल जास्त आहे। आणि खरंच हाच त्याचा स्वभाव त्याला या येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायामध्ये प्रचंड उभारी देईल, ऊर्जा देईल। आणि बाकीच्या गोष्टी तर मिळतातच, त्या देखील त्याला भेटतील। आणि लोकसंपर्क आणि लोकमानस जपत हा व्यवसाय त्याने सांभाळावा, त्याला शुभेच्छा आहेत। पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो। योगेश, तुला अनेक शुभेच्छा आहेत। धन्यवाद।